नमस्कार भावांनो, माझं नाव RD. मी कोल्हापूरचा आहे आणि मी दुबईत एक शिक्षक म्हणून काम करतोय. या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही दुबईला काम शोधायला किंवा कामाला येत असाल तर तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्र असली पाहिजे, म्हणजे डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. सगळ्यात आधी पहिलं कागदपत्र येतं म्हणजे तुमचा पासपोर्ट. आता तुम्ही काय म्हणणार, पासपोर्ट असतोच, पण एक लक्षात ठेवा, त्या पासपोर्टवर कमीत कमी 6 महिन्याची व्हॅलिडिटी असली पाहिजे. ओके, तुम्ही सेफ साईडला वर्ष 7-8 महिने धरून चला. कमीत कमी 6 महिने व्हॅलिडिटी असल्याशिवाय तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करूच शकत नाही. मग 1 वर्षाची व्हॅलिडिटी धरून चला. ओके, आणि जर तुम्ही आला 1 वर्षाची व्हॅलिडिटीच्या पासपोर्टवर आला आणि इथं तुम्हाला जॉब मिळाला, तुम्हाला तो 2 वर्षाचा सुरुवातीचा विजा लागतो, तर नंतर तुम्हाला तो रिन्यू करावा लागेल. म्हणजे तुम्ही पासपोर्ट जो आहे तो कमीत कमी एक 7-8 महिने व्हॅलिडिटी तर असली पाहिजे त्याची. दुसरं डॉक्युमेंट तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट. मग तुमची 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, म्हणजे जी काही तुमची फील्ड आहे. मे बी तुम्ही BA, BCom, BSc, त्याच्यानंतर MA, MSc, त्यानंतर B.Ed केला असाल किंवा D.Ed केला असाल किंवा आर्किटेक्चर असाल, इंजिनिअरिंग केला असाल, B.Tech केला असाल किंवा M.Tech केला असाल. या सगळ्या डिग्र्या ज्या आहेत त्याचे ओरिजिनल सर्टिफिकेट पाहिजे. डिग्रीचं ओरिजिनल सर्टिफिकेट आणि त्याच्याबरोबर तुमच्या प्रत्येक सेमिस्टरचं मार्कशीटसुद्धा ओरिजिनल त्याच्याबरोबर असलं पाहिजे. लक्षात ठेवा, ओरिजिनल डिग्री आणि ओरिजिनल सगळ्या सेमिस्टरचे मार्कशीट हे असू द्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जी काही तुमची डिग्री असते त्या डिग्रीला जर लॅमिनेट केला असेल, जर त्या डिग्रीला लॅमिनेट केला असेल, बापरे, हे निघतच नाहीये, आता काय करू? तर त्याचं लॅमिनेशन काढा आणि ते लॅमिनेशन काढल्यानंतर ती व्यवस्थित आहे का बघा. आणि जर ती व्यवस्थित निघत नसेल लॅमिनेशन, तर तुमच्या संबंधित युनिव्हर्सिटीमध्ये जावा आणि डुप्लिकेट डिग्री घेऊन या. डुप्लिकेट डिग्री सर्टिफिकेट एक घेऊन या. तुम्हाला ते देतात 8 दिवसामध्ये. 100-200 रुपये भरला, कारण खूप साऱ्या लोकांना सवय असते एकदा ती डिग्री मिळाली की त्याला काय करायचं, लॅमिनेशन करून ठेवायचं. मी स्वतःच ठेवलं होतं लॅमिनेशन करून, पण लकीली माझी ते खूप जुनं झालं आणि ते निघलं व्यवस्थित, म्हणून मला काय ते नवीन काढावं लागलं नाही. तर पहिला पासपोर्ट, दुसरं तुमचे डिग्री सर्टिफिकेट आणि त्याच्याबरोबरच्या प्रत्येक एक्झामच्या प्रत्येक सेमिस्टरच्या मार्कशीट. त्याच्यानंतर येतं महत्त्वाचं म्हणजे ते सर्टिफिकेट, तुम्ही जे डिग्री सर्टिफिकेट घेऊन येत आहे ना, ते तुम्ही तिथूनच अटेस्टेड करून घेऊन या. आता अटेस्टेड म्हणजे काय, तो अटेस्टेशनचा मी एक वेगळा व्हिडिओ करतो, पण ते अटेस्टेड करून घेऊन या तिथूनच. ओके, ते एक लक्षात असू द्या. बाकी मोफा इथून करायचं आहे ते माहीत असू द्या, पण अटेस्टेशन हे तिथूनच करून आणा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं रिटर्न तिकीट. म्हणजे तुम्ही इकडे येत असताना तुमच्याकडं दुबईला येण्याचं आणि दुबईहून परत जाण्याचं ही दोन्ही तिकीटं असली पाहिजेत. म्हणजे तुम्ही 7 दिवसाचा विजा किंवा 14 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा किंवा 60 दिवसाचा, यातला कोणता विजा काढून येत आहे तो तुमच्यावर डिपेंड आहे. पण येत्या जात्याला दोन्ही तिकीटं घेऊनच या. कित्येक एजंट तुम्हाला सांगतील किंवा कोण तर असं म्हणेल, काय नाही रे लागत, जायचं रिटर्न तिकीट लागत नाही, किंवा इथं डमी तिकीटं एक जण देतात. म्हणजे फक्त ते दाखवण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर प्रवास करता येत नाही. म्हणजे तो PNR नंबर चुकीचा असतोय. तो तसल्या फंद्यात तुम्ही अजिबात पडू नका. तुम्ही प्रॉपरली तिकीट बुक करा, येण्या जाण्याचं तिकीट बुक करा. तुम्हाला 15,000 पासून ते 25,000 पर्यंत तिकीट, म्हणजे मुंबईपासून सांगतोय, मुंबई ते दुबई हे पडतंय तुम्हाला. ओके, रिटर्न तिकीट याच्यामध्ये ओके 30,000 मध्ये येऊन जाते, पण रिटर्न तिकीट असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर हॉटेल बुकिंग. तुम्ही जर इथं एकटंच येत असाल, तुमचे इथं कोणीही रिलेटिव्ज नाही आहेत, तशा परिस्थितीत तुम्हाला इथं तुम्ही एक हॉटेल बुक करायचं आहे. म्हणजे ते तिकडूनच तुम्ही मेक माय ट्रिपवरून करू शकताय. मी मेक माय ट्रिपवरूनच केलं होतं. आता हे काय प्रमोशन नाही आहे, पण मी केलं होतं मेक माय ट्रिपवरनं, मी बुक केलं होतं. तुम्ही आणि बुक करताना कसं करायचं, जर तुम्ही इथं 2 महिन्याचा विजा काढून येत असाल तर 2 महिने इथं तुम्ही त्या हॉटेलमध्ये राहणं म्हणजे तुम्ही पाक दिवाळं उशिला. फक्त सुरुवातीचे 2 दिवसाचं बुकिंग करायचं. मग इथं आल्यानंतर तुम्ही पहिल्याच दिवशी 1 दिवस राहा आणि दुसऱ्या दिवशी बेड स्पेस बघून तिथं तुम्ही जाऊ शकताय, म्हणजे काम शोधायला येत असाल तर. पण एअरपोर्टवर तुमच्याकडं ते हॉटेल बुकिंग चेक केलं जातंय. आता कधी कधी काही माणसं काय सांगतात, नाही बघत, अरे ते लकी होते किंवा त्याच प्लॉटमध्ये ते इमिग्रेशन ऑफिसरनं बघितलं नसेल. पण त्यांचे जे नियम आहेत ना, ते नियम तुम्हाला फॉलो करायला पाहिजे.
एक तर रिटर्न तिकीट असायला पाहिजे, हॉटेल बुकिंग असायला पाहिजे, आणि जर हॉटेल बुकिंग नसेल तुम्हाला तर इथं तुमचा एक रिलेटिव्ह असला पाहिजे आणि त्या रिलेटिव्हचा एमिरेट्स ID तुम्ही मागवून घ्यायला पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्ही येत असाल आणि तुम्ही हॉटेल बुकिंग करणार नसाल तर तुम्ही मला, माझा भाऊ येत असेल तर मी एमिरेट्स ID मी त्याला पाठवणार, तो ते तर दाखवणार ते इमिग्रेशन ऑफिसरला, असं असं माझा भाऊ आहे, त्या भावाजवळ मी राहणार आहे. हा मुद्दा झाला राहण्याचा. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे तुमच्याकडे कॅश असली पाहिजे. ओके, एक तर तुमच्याकडे कॅश समजा 3,000 दिराम किंवा तुमच्या अकाउंटला ऑलमोस्ट 3,000 दिरामचे जे काही गुणिले 25 होतात 75-80 रुपये तुमच्या अकाउंटला असले पाहिजेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कुठंही काहीही 75 ते 80,000 रुपये असले पाहिजेत. आता ह्या सगळे एवढे तर रिक्वायरमेंट आहेत. हे कधी इथं फक्त उतरायच्या, एवढे तुम्ही डॉक्युमेंट जरी घेऊन आलात तरी ओकेमध्ये पुढचं तुम्ही काम करू शकताय. आणि जे पोलीस व्हेरिफिकेशन जे आहे, पोलीस क्लिअरन्स किंवा पोलीस व्हेरिफिकेशनचं सर्टिफिकेट मी तिकडून येताना घेऊन आलो होतो, पण ते सर्टिफिकेट इथं लागत नाही. इथं अप्रुव्हलला जेव्हा जायचं असतं तेव्हा इथलं पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट वेगळं असतं. आपल्यासारखं तेवढं ते काय करायला लागत नाही. इथं यांच्या ॲपवरच आहे ते मिनिस्ट्री ऑफ इंटिरियर्सचं एक ॲप आहे इथं, त्या ॲपमधून ते मिळते. मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगतो. पण एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही नक्की घेऊन या आणि या डॉक्युमेंटची तयारी करून ठेवा तिथं. आणखीन एक माझा एक तुम्हाला सल्ला असेल, तुम्ही इकडे जर यायचा विचार करत असाल तर तुम्ही काही करन्सी जी आहे ती एक्सचेंजमधून किंवा बँकेतून ती एक्सचेंज करून घ्या. एअरपोर्टवर एक्सचेंज करू नका, एअरपोर्टवर अजिबात एक्सचेंज करू नका. थोडेफार पैसे तुमच्याकडे कॅश असू द्यात. ओके, जे काय पैसे आहेत थोडेफार कॅश. आता मी कोल्हापुरातून तिथून कन्वर्ट करून घेतले होते, आम्ही कॅश घेऊन आलो होतो इथं, आम्ही काय अकाउंटला वगैरे ठेवले नव्हते, आम्ही कॅशच घेऊन आलो. ओके, तर हे होतं जे काही कागदपत्र लागणार होती त्याची माहिती. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.